पुढची बातमी, राज ठाकरेंनी रायगडमधल्या शेकापच्या सभेमध्ये डान्स बारवरून भाष्य केलं होतं। त्यानंतर रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी पनवेलमध्ये डान्स बार फोडला। मनसेचे नेते योगेश चिले आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बारवर हल्लाबोल केला। छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असताना रायगडमध्ये अनधिकृत डान्स बार एवढ्या मोठ्या संख्येने कसे काय, असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता। त्यानंतर मनसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे। मला असं वाटतं जे अनधिकृत बार आहेत ते सरकारने तोडले पाहिजेत ना, आम्ही तोडायची काय गरज आहे? मग सरकार तिथे बसून करतंय काय? का सरकारच डान्स बार चालवतोय? हा महत्त्वाचा विषय आहे। मला असं वाटतं जे अनधिकृत डान्स बार आहेत ते बंद झाले पाहिजेत ना, याच्यासाठी कोणी आंदोलन करायची काय गरज आहे? आणि आता काय संरक्षण देणार आहात का डान्स बारला? तर शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यातील डान्स बार बद्दल काय विधान केलं होतं पाहूया। म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या जागेला तिकडून पिळून घ्यायचं। अहो, रायगड जिल्हा आहे ना हो, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे। म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत। तर मनसैनिकांनी बारची तोडफोड केल्यानंतर शिंदेचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। खूप अभिनंदन। आणि योगेशदादांना देखील मी सांगितलंय की तुम्ही थांबू नका, महाराष्ट्रामध्ये जिथं लेडीज बार असतील तर सगळं साफ करून टाका। एक गोष्ट फक्त आपल्या माध्यमातून आज मुद्दाम आपल्याला सांगतोय, मी आज हे बोलणार नव्हतो, आज मुद्दाम सांगतोय। हे फक्त प्रकरण जे घडलंय ते फक्त योगेशदादांनी वाशीमध्ये लेडीज बार बंद केला म्हणून काही पोलिसांनी योगेशदादाला फोन केले होते की साहेब तुम्ही थांबवा, आणि ते थांबवलं नाही म्हणून हेतुपुरस्कार काही पोलिसांनी केलेलं हे बदनाम करण्याचं